सत. आणि जे सत असतं ते काय असतं? चित असतं, चैतन्य स्वरूप असतं, ज्ञान स्वरूप असतं. आणि जे ज्ञान स्वरूप असतं तेच आनंद असतात, तेच त्याच्याशिवाय अन्यत्र सर्व दुःखरूप आहे, दुःखरूप. आणि या इंद्रियाचा स्वभाव काय आहे? विषया वाचणे काही अनेक सर्वाचा रम्य नाही, हा स्वभावच पाहिजे इंद्रियाचा. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयामध्ये महाराज आपण जीवन वाया घालतो आणि शेवटला शून्य पदरात पडतं. शून्य दुःख. हा मानव देह असा आपल्याला दुर्मिळ मिळाला, धन्यता प्राप्त करण्यासाठी मिळाला ना. आणि आपण जर धन्यता प्राप्त केली नाही तर मानव देहाला येऊन आपण आपले शत्रू झालो. माझा मित्र झालो शत्रू, कैसा पुत्रधारा, कैसा आपण स्वतःचे आपापल्या घातकर शत्रू झालो मी दावेदार. आपण आपले शत्रू आहोत. आपण जर हिताची साधना करत नसू, कल्याणाची मार्ग जर आपण अवलंब करत नसू, काय नाही महाराज, कितीही तुम्ही संसारामध्ये कितीही करा, कितीही कमवा, काहीच आपल्याला त्याच्यातून साध्य मिळणार नाही. कारण की आपल्याला जो भगवंताने देह दिला तो त्याच्यासाठी दिलाच नाही ना. कारण की स्वभावता असता, आता दृष्टांत सांगायला वेळ नाही आपल्याकडे, वेळ संपत आली. स्वभावता आहे, जी वस्तू त्याच्याकरता निर्माण झाली त्याच्याकरता जर वापरली तर तिचं साध्य झालं. अन्यथा ती गोष्ट जर ज्या वस्तूसाठी आपल्याला भगवंताने दिली, आपण जर त्या मानव देहाची जर भगवान प्राप्तीसाठी जर आपण नाही वापर केला, संसारासाठीच वापर केला नसता, तर आपलं मानव देहाला येणं काय होतं? निष्फळ होतं. त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे? मानव देहाला येऊन धन्यता प्राप्त करायला पाहिजे. पुंडलिक रायाने आपल्यावर उपकार केले. काय उपकार केले? निधान आणले पंढरीये निधान आले. पांडुरंग परमात्मा आणला. मग आता आम्हाला बाबा आता इच्छा झाली, तुम्ही सांगता काय मानव देहाचं कर्तव्य काय आहे? इथे कर्तव्याचं जर काय असेल तर आपली भगवत प्राप्ती करणं, भगवंताचं दर्शन करणं. मग आम्हाला जर ते निदान प्राप्त करायचं असेल, आम्हाला जर ते परमात्मा प्राप्त करायचा असेल, तो झाकलेला आहे म्हणता तुम्ही, आणि तो बघायचा असेल तर मग आम्हाला काय करावं लागेल? अंजन घालावं लागेल. कारण की जे झाकलेली वस्तू असती ते काय होती? अंजन घातल्याच्या नंतर आपल्याला दिसते. मग आम्हाला कोणतं अंजन घालावं लागेल बाबा? परमात्मा जर आम्हाला प्राप्त करायचा तर कोणतं अंजन घालावं लागेल? अंजन. ज्ञानोबा सांगतात, देखे परमात्मा सुखनिदान, जे साधा वया योगी जन, नवी संमती अंजन उन्मेष नेत्रे. जर आपल्याला हा ठेवा प्राप्त करायचा असेल, हे निदान जर प्राप्त करायचं असेल तर ज्ञानाचं अंजन डोळ्यात घालावं लागतं. ज्ञानाचं. कोणत्या ज्ञानाचं? त्याचंही ज्ञानोबाळ्यांनी एका ओळीत खंडन करून टाकले. कोणतं ज्ञान? ते एका वाचून आणे, जे रो स्वर्गाची ज्ञाने, ते अज्ञान आयसा म्हणे निश्चय केला. ते एका ज्ञानाशिवाय, ते एक ज्ञान म्हणजे कोणतं? डॉक्टरचं ज्ञान, इंजिनियर व्हायचं ज्ञान, लोकांना विद्यायचं ज्ञान. कोणतं ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर आम्हाला हा ठेवा मिळणार? ब्रह्मज्ञान. जीव ब्रह्म एक ज्ञान. ब्रह्मज्ञानाशिवाय ते एक वाचून आणे, जे भवस्वर्गातील ज्ञाने, ते अज्ञान आयसा म्हणे निश्चय केला. ते अज्ञान आहेत, अज्ञान. ब्रह्मज्ञानाशिवाय अन्य जेही काही असेल, कोणतंही ज्ञान असो, मग ते स्वर्गाला जायचं ज्ञान असो, वैकुंठाला जायचं ज्ञान असो, वैकुंठालाही जर गेलो आपण तरी तिथं सायुज्यता थोडीच मोक्ष प्राप्त होतो, नाही मिळत. कोणतंही ज्ञान असो, संसारातले कोणतेही ज्ञान असो, ते एका वाचून आणे, जे भवस्वर्गातील ज्ञान आहे, ते अज्ञान आहे. ते अज्ञान समजावं. अज्ञान लय महाराज संसारातील लोक फाजील असतात, स्वतःला लय शान समजतात. त्याला आपण म्हणू, तू कोण आहे हे कळलं का? नाही तू एवढी संपत्ती कमवली, तू आयुष्य गमवलं मूर्खा, सगळं जीवन त्याच्यामध्ये घातलं संसारामध्ये, पण मी कोण आहे जाणून आले? मी देह म्हणजे मी आहे. कोण? मी स्थूल देह म्हणजे मी आहे, त्याच्या सूक्ष्म देह म्हणजे मी आहे, कारण देह म्हणजे मी आहे. कोण आहे मी? कोण? मीच.
आणि मी जाणल्याशिवाय, मी कोण आहे हे जाणल्याशिवाय तो ठेवा प्राप्त होत नाही. आणि मी कोण आहे हे जर जाणायचं असेल तर त्याला ब्रह्मज्ञान लागतं, ब्रह्मज्ञान. आणि ते ब्रह्मज्ञान म्हणजे बाजारात मिळत नाही, त्याला सद्गुरूपाशी जावं लागतं. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकल. अशी सद्गुरूची सेवा केल्याच्या नंतर अंतःकरणातील मल विक्षेप आपण काय करायचं, दोष निवृत्त करायचे. आणि सद्गुरू भेटल्याच्या नंतर मग ते काय करतात, आवरण दोषाची निवृत्ती करतात. आणि आपल्या ठिकाणचा आवरण दोष निवृत्त झाला की मग आपल्याला काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं की मग विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्मामंगळ. मग त्याचा स्वगत भेद नसतो होतो, सजातीय भेद नसतो होतो, विजातीय भेद नसतो होतो. एकमेव अद्वितीयम ब्रह्म, एकमेव ब्रह्म. ब्रह्म त्याला पांडुरंग दिसतो, पांडुरंग. आता आपल्याला दिसतो का पांडुरंग? आपण तर रोज म्हणत असतो ना, विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल मुनी मानसी. आपण म्हणतो पण अनुभव येतो का आपल्याला? या चराचरामध्ये विठ्ठल भरलेला आहे. हा जो ठेवा आहे निधान, निधान आपण निधान शब्दावर बोलतो, हा जो निधान पांडुरंग आहे हा काय आहे, संकुचित नाही, हा व्यापक आहे, व्यापक. असा व्यापक असणारा परमात्मा आपल्याला का दिसत नाही? आपण आंधळे आहोत, आंधळे 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 असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात बघा, का दिसत नाही? अहम ममता भ्रांती विषयांध झाले. अहम ममता भ्रांतीमुळं, अहम म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं. आपण काय करतो, देहाला मी म्हणतो, देहाला, देहाला. आणि देहाला मी म्हणलं की तत्संबंधीला काय म्हणतो, माझं म्हणतो. वास्तव पाहिलं तर देहही मी नाही आणि देह संबंधीही माझं नाही. तर मी काय आहे? मी वासुदेव तत्वता. मी काय आहे? वासुदेव स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. पण आपल्याला का कळत नाही? अहम ममता भ्रांती विषयांध झाले, काजी योग माया पडले, हे झाले आती आंधळे. आंधळे झाल्यामुळे आपल्याला दिसत नाही. आणि ते आंधळे पण जर आपल्याला दूर करायचं असेल, आपण व्यवहारामध्ये पाहतो लोक काय करतात, ऑपरेशन करतात. कोणी चष्मा लावतं, कोणी ते मोतीबिंदू जर आला त्याला तर त्याचं ऑपरेशन करतं. तसं मग या परमार्थिक दृष्टीने आपल्याला काय करावं लागेल, त्याला ब्रह्मज्ञानाचा चष्मा लावावा लागेल, ब्रह्मज्ञानाचा. आणि एकदा का ब्रह्मज्ञानाचा चष्मा लावला मग काय होईल, त्याला या चराचरामध्ये परमात्मा दिसेल, परमात्मा दिसेल. असा परमात्मा प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, त्यासाठी ब्रह्मज्ञानाचं अंजन घालावं लागेल. पण ते इतकं सोपं नाही. त्याच्यामुळे काय केलं पुंडलिकरायाने, आपल्यावर उपकार करण्यासाठी पुंडलिकरायाला वाटलं गाडी यार हे संसारातले लोक तप्त झालेले आहेत आणि यांना कळत पण नाही आपण काय करावं. म्हणून काय केलं, आपल्यावर उपकार केले. आणि उपकार करून काय केलं, या पांडुरंगाला हा गुप्त असलेला ठेवा पंढरपुरात आणून काय केला, उघड केला. तया पुंडलिके केला उपकार, खेळावया भार पृथ्वीचा. आपल्यावर या पुंडलिकरायाने उपकार केला आणि निधान इथं आणलं. आता इथं निधान आणल्यामुळे मग काय करा तुम्ही, आता जास्त काही आपल्याकडे वेळ नाही सांगायला. अभंग एवढा या महिनाभर प्रवचन केलं काही संपत नाही, एवढा अभंग आहे सुंदर. म्हणून तुम्ही काय करा, आता न कर यावेळेस आली या संसारी, पाहे पा पंढरी होय कुंठ. आता आळस करू नका, संसार आली या आळस न करी. लय आळशी असतात महाराज लोक, लय आळशी असतात. पंढरपुरात येऊन झोपा काढतात. आता आपल्याला कळतं ना, दुसऱ्याला सांगण्याची गरज नाही. आळस करू नका, प्रवचन ऐका, नामस्मरण करा, पारायण करा. महाराज तुम्ही खरं म्हणलं तरी ते एक क्षण सुद्धा वाया घालायला पाहिजे. कारण की तुम्हाला स्वतःला माहित आहे, आपण घरी गेल्याच्या नंतर काय दिवे लावतो, घरी गेल्याच्या नंतर परमार्थ करतो नाही करतो हे आपण आपलं तपासावं. त्यामुळे कमीत कमी इथं आलात ना, न करी आळस आली या संसारी. तुकोबारायांचा तुम्हाला संदेश आहे. काय संदेश आहे, संसार आली या आळस न करी. काय करायचं आहे मग, पायपा पंढरी होय कुंठ. तुम्ही काय करा, पंढरी पहा. कशामुळे पंढरी पहा, जर तुम्हाला
सुखमय जीवन करायचं असेल, तो ठेवा प्राप्त करायचा असेल, निदान जर प्राप्त करायचं असेल तर पायपा पंढरी वैकुंठ. काही लोक तुकोबरायला म्हणले तुकोबराय आणि काय मिळेल आम्हाला? तुकोबराय म्हणतात काय मिळेल? नप विजय केल्या तपांची राशी ते जन लोकाशी दाखविले. तपाची राशी केल्या नप विजय ते जन लोकाशी दाखविले. तुकोबराय म्हणतात तपाच्या राशी केल्या तुम्ही, राशीची राशी जर केल्या, तप 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 सामान्य नाही बरं का. तपाचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणतात एकाची छाती तपिनली एकाने सृष्टीवरी सृष्टी केली. निष्ठी तप तप. आता काही दृष्टांत द्यायला आपल्याकडे वेळ नाही, वेळ संपत आला म्हणून तप. तुम्ही असं तपाच्या राशी केल्या. राशी कशाला म्हणतात तो? राशी आता लोक काय म्हणतात, ज्वारी काढली, ज्वारी सोंगली काय म्हणतात, ज्वारीची रास काढली, बरोबर. मग किती पोत्याला रास म्हणतात? एक पोत्याला रास म्हणतात का? 10 पोत्याला रास म्हणतात का? रास 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 या शब्दाचा अर्थ काय? फक्त ती काढली, मोजली नाही, किती असं सांगता येत नाही. अगणित असे तुम्ही अगणित न मोजता येणारे कितीही तुम्ही असे तप केले, तप केले, राशी केल्या तपांच्या, पण त्या तपानीही ते तपाच्या राशीनी ते प्राप्त होत नाही. ते जन लोकांशी दाखविले. ते आम्हाला सामान्य लोकांनी त्या पुंडलिकरायांनी उपकार केला आणि ते आपल्याला दाखवलं. काय दाखवलं? ठेवा. कोणता ठेवा? पांडुरंग रूपी ठेवा आपल्याला दाखवला. असं हे सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडला. हे पंढरपूर म्हणजे काय आहे? तीर्थ सर्वोत्तम. या सर्वोत्तम काय करायचं? सगळीकडे लावून टाकायचं. तीर्थ सर्वोत्तम, क्षेत्र सर्वोत्तम आणि देव सर्वोत्तम. इथलं पंढरपूर आहे, हे पंढरपूरही सर्वोत्तम आहे. इथलं क्षेत्रही पंढरपूर आहे, सर्वोत्तम आहे. आणि इथला काय आहे? देवही सर्वोत्तम आहे. अनेक एक इथं टाकायला पाहिजे, इथले संतही सर्वोत्तम आहे. का? अवघिया संता एका वेळा भेटी कुंडलिका दृष्टी देखलिया. निष्ठ तुम्ही काय करायचं? कुंडलिकरायाकडे असं डोळ्याने पाहिजे. कुंडलिकराया निष्ठ डोळ्याने पाहिलं जगातले जेवढे काही संत असतील तेवढ्या संतांचं दर्शन होतं. असं इथला महिमा आहे. विष्णुपद गाया रामधाम काशी अवघी पायापाशी विठोबाच्या. विष्णुपद गाया. आणि काशीमध्ये जर आपण जर गेलो आणि काशीमध्ये जर मरण आलं तर काय करतात भगवान शिव? तारक मंत्राचा उपदेश करतात. हे सर्वच काय आहे? विठोबाच्या पायापाशी आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात तुम्ही काय करा? न करी आळ्यास आलिया संसारी पायपा पंढरी वैकुंठ. आणि अशा पंढरपूरला आल्याच्या नंतर फक्त जर तुम्ही मंदिराचा कळस जर पाहिला तरी काय होईल? आपल्या अंतःकरणातला अहंकार नष्ट होईल. तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. न करी आळ्यास आलिया संसारी पायपा पंढरी वैकुंठ. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.